मला असं वाटतं की सुकून हा हे जे प्रकरण आहे आता प्रकाश झोतात आलेले, पण याच्यापेक्षा अनेक प्रकरणं अशी आहेत जी या सुकूनच्याच आजूबाजूला आहेत की जिथे आजही 100% मुसलमान राहत आहेत. मी तुम्हाला एक उदाहरण देईल की नेरळचे जे 3 एंट्री पॉइंट्स आहेत, म्हणजे दामत झालं, इकडून नेरळ पेट्रोल पंप झालं, आणि तिकडे पलीकडे नेरळ पूर्वेचा भाग जिथे रॅपिड कन्स्ट्रक्शन आहे, जिथे 100% मुसलमान आहे, इकडे 100% बोहरी आहे आणि इकडे 100% मुसलमान आहे दामतमध्ये. हा जो नेरळला घेरण्याचा जो डाव आखला जातोय हा जाणीवपूर्वक आखला जातोय. याच्याच बाजूला जे मोठं मदरसा आहे सज्जाद नोमानी यांचं, आणि तुम्ही इथून बघू शकता, तुम्ही इथून एक फक्त कॅमेरा चालू करून एक राऊंड जरी मारला तुमच्या लक्षात येईल की इथे कुठली पॉप्युलेशन किती प्रमाणात आहे. त्यामुळे आता रेरानी जी परमिशन दिली आहे, ठीक आहे, मानवाधिकार आयोगाने यांना नोटीस पाठवली आणि अहवाल मागवलाय, याचं पुढे होईल ते होईल. पण माझं म्हणणं असं आहे की स्थानिक प्रशासन देखील ढिम्म आहे. इथल्या राजकीय नेत्यांना याच्याबद्दल काहीही पडलेलं नाहीये. म्हणजे हिंदुत्वाचा वारसा घेऊन पुढे चाललेले राजकीय पक्ष या बाबतीमध्ये फार ढिम्म झालेले आहेत असं म्हणायला हरकत नाही. कोणाला फक्त त्यांना मतांची पडलेली आहे आणि प्रशासनाला आपल्या खिशाची पडलेली आहे, याच्या पलीकडे काही नाही. नेरळ हा आता मी तर म्हणतो आगेच्या गर्द त्या भस्म होण्याच्या मार्गावर आहे, याच्या पलीकडे काही म्हणू शकत नाही. त्यामुळे तातडीने जर याच्यावर उपाययोजना झाली तर मला असं वाटते योग्य ठरेल नेरळच्या दृष्टीने. काय सांगाल, हलाल लाईफस्टाईल टाउनशिप जी उभारली जाते त्या संदर्भात राष्ट्रीय मानव अधिकार आयोगानं आक्षेप घेतलेला आहे. नक्की काय हा प्रकार आहे, कुठल्या जागेत कशा पद्धतीनं हा गट किंवा ही इमारत आहे ती बांधण्याचा प्रयत्न चालू होता? नेरळ ग्रामपंचायतच्या बाजूला ममदापूर ग्रामपंचायत आहे, तिथे ही बिल्डिंग होतीये. या परिसरामध्ये अनेक अशा प्रकारच्या बिल्डिंग झालेल्या आहेत, त्यांच्या जाहिराती सुद्धा अशाच प्रकारच्या होतात. एका विशिष्ट धर्माला इथे स्थलांतरित करून आणून त्यांची लोकसंख्या वाढवण्यासाठी हा प्रयत्न होतोय असं कुठंतरी आमचं म्हणणं आहे. आणि या गोष्टीला आळा घालण्यासाठी प्रशासनाने या गोष्टीची गांभीर्याने दखल घेऊन त्याच्यावर कारवाई करायला पाहिजे, अन्यथा नेरळच्या हिंदूंची परिस्थिती अत्यंत वाईट होईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.